बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याने त्याच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा सामना केला। 1996 मध्ये अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर आणि आई मोना शौरी यांचा घटस्फोट झाला, तेव्हा अर्जुन अवघा 10 वर्षाचा होता। त्याच वर्षी बोनी कपूरने श्रीदेवीशी दुसरे लग्न केले। अर्जुनवर याचा घटस्फोटाचा विपरीत मानसिक परिणाम झाला। तो डिप्रेशनमध्ये गेला, त्याचं वजन वाढलं आणि तो एकटाच राहायला लागला। श्रीदेवी अर्जुनसाठी कधीच आई नव्हती। त्याचं श्रीदेवीशी किंवा जान्हवी आणि खुशी कपूरशी काहीच नातं नव्हतं। 2018 मध्ये श्रीदेवीच्या मृत्यूनंतर मात्र सगळं बदललं। अर्जुनने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घेतली आणि त्या दोघींना आपलं मानायला सुरुवात केली। अर्जुनचं पहिलं प्रेम होतं अर्पिता खानवर, जी सलमान खानची बहीण आहे। त्यांनी स्वतःच या नात्याबद्दल कबुली दिली होती, पण त्यानंतर अर्जुनचं नाव मलायका अरोरा म्हणजे सलमान खानच्या माझी वहिनीशी जोडलं गेलं। दोघांनी जवळपास 8 वर्षे एकमेकांना डेट केलं, मात्र 2024 मध्ये दोघे वेगळे झाले। अर्जुनचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं। सोनाक्षी सिन्हासोबत सुद्धा त्याचं नाव असल्याचं बोललं जात होतं, परंतु त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही। इशक जादीने दमदार एंट्री घेतलेला अर्जुन मात्र नंतर हवा तसा काम करू शकला नाही। त्याचे 10 फ्लॉप सिनेमे ठरले। हाफ गर्लफ्रेंड, इंडियाज मोस्ट वॉन्टेड, एक विलन रिटर्न्स, सगळे चित्रपट फ्लॉप ठरले। 2025 मध्ये सिंघम अगेन मधील विलनच्या भूमिकेने अर्जुनने जबरदस्त कमबॅक केला। त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली आणि त्याला पुन्हा एकदा नवीन संधी मिळायला सुरुवात झाली। तर मित्रांनो, तुम्हाला अर्जुन कपूर या अभिनेत्याचा कोणता सिनेमा आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।